जय श्री महाकाल फ्रेंड. आता तुम्ही बघू शकता आम्ही उज्जैन नगरी महाकाल बाबांच्या दर्शनासाठी निघालो आहोत आणि आम्ही मुंबईतून ट्रेन होती आमची रात्री 11 वाजता आणि आम्ही आता दुपारी पोचलो आहोत. तर बघू शकता आम्ही ट्रेनमध्ये होतो आणि आमचं स्टेशन पण आता जवळ येणार आहे कारण आम्ही मध्य प्रदेशमध्ये प्रवेश केलेला आहे. क्रीडाला पण भूक लागलेली आहे आणि तिला खाऊ देतो. आम्ही आता कुंती बनवली आहे आणि स्टेशन आमचं आता जवळ आलेलं आहे. तुम्ही बघू शकता क्रीडा बाहेर एन्जॉय करते. स्टेशनवर खाऊन पिऊन आम्ही बाहेर पडलेलो ट्रेनच्या स्टेशनवर. हा उज्जैनचं स्टेशन आहे, बघू शकता तुम्ही. आणि कधी पण तुम्ही उज्जैनला येशील तर तुम्हाला उज्जैनच्या स्टेशनच्या बाहेर पडतेच ऑटो मिळतील आणि स्टेशनच्या बाहेरून तिथून ते स्टेशनपासून महाकाल द्वारपर्यंत तुम्हाला जाण्यासाठी फक्त दोन किलोमीटर आहे अंतर आणि तुम्ही जाऊ शकता. वेदू बघा खूप खुश आहे कारण कधीपासून मला यायचंच होतं उज्जैनला आणि आता आम्ही स्टेशनच्या बाहेर चाललेलो आहोत. आणि रूम तर आम्ही आधीच बुक केलेली आहे. शांती गेस्ट हाऊस रूमचं नाव आहे आमच्या. ते आम्ही आधीच बुक करून ठेवली होती कारण सीझनमध्ये कसं इथं गर्दी असली तर रूम मिळत नाही. आणि हे सर्व ऑटोवाले आहेत. आता तुम्ही बघू शकता हे सर्व ऑटोवाले आहेत. तुम्हाला स्टेशनच्या बाहेर खूप सारे ऑटो मिळतील. ते 50-100 रुपये घेतात महाकाल द्वारपर्यंत जाण्यासाठी. आणि बघू शकता तुम्ही. आणि आम्ही त्यांच्या ऑटोत गेलो नाहीत कारण त्यांच्या आपसमध्ये भांडण होतं तर आम्ही विचार केला की बाहेरूनच ऑटो घेऊ. आणि बघा हे स्टेशन आहे मस्त आहे भोलेनाथाचे घर. चला आता आपण आपल्या गेस्ट हाऊसकडे जाऊया. आणि ऑटो मिळाले आहे आम्हाला आणि त्या ऑटोवाल्याने आमचं सामान ठेवून आमचं इथे स्टेशनजवळ फोटो पण क्लिक केलेले आहेत. आणि आम्हाला असं वाटतं की कधी आम्ही जातो मग आणि फ्रेश वगैरे होऊन महाकाल बाबांचे दर्शन घेतो. इथून स्टेशनपासून तुम्हाला महाकाल द्वार 2 किलोमीटर आहे, तुम्ही जाऊ शकता. आणि आम्ही आता निघालो आहोत रूमकडे. खूप फ्रेश व्हायचं आहे आम्हाला लवकरात लवकर. क्रीडाचं पण आवडायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता आता आम्ही आलो आहोत आमच्या रूम येथे शांती गेस्ट हाऊस येथे. इथे पण मंदिर आहेत आणि उज्जैनला ना तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मंदिर मिळेल. महाकाल बाबांचं पोस्टर लावलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही निघालो सरदारजीच्या रूमवर. तर ह्या रूमच्या बाहेर इथे भरपूर शॉप आहेत आम्ही दाखवते. खूप सारे शॉप मिळतील तुम्हाला रूमच्या बाहेर. आणि इथे खाण्याचे पण आहेत, चायवाला पण आहेत भरपूर आणि जेवणाचं पण आहे. आणि सरदारजीच्या रूमवर आम्ही आलो आहोत. ही रूम महाकाल द्वार जवळच आहे, खूप जवळ आहे म्हणून आम्ही नेहमी इथेच येतो. ही आम्हाला जवळ पडते आणि इथली सुविधा पण खूप छान आहे. आणि आम्हाला वरती रूम मिळाले आहे. आम्ही आता फ्रेश होऊ आणि बाहेर निघतो आम्ही महाकाल बाबांच्या दर्शनासाठी. बघू शकताय. आणि तुम्हाला मी रूम दाखवते. तर ही रूम आहे बघा तुम्ही. आम्ही एकच बुक केलेली आहे कारण आम्ही दोघे होतो आणि आमची 2 मुले. तर एकच रूम घेतली होती बघू शकता. तर आम्हाला ही 900 रुपयाला रूम पडलेली आहे बघा. म्हणजे रूमचा रेट वाढत पण जातो कमी पण होतो जसं सीझननुसार गर्दीनुसार. तर बघा आता आम्ही रेडी झालेलो होतो आणि आम्ही निघालो बाबा महाकालच्या दर्शनाला. क्रीडा पण रेडी झालेले आहे आणि बाहेर भरपूर ऊन आहे कारण दुपार झालेली आहे. तर बघू शकता. आणि इथे भरपूर शॉप आहेत तुम्ही बघा. आणि मेन म्हणजे हा इथे महाकाल द्वारजवळ मेन हायवे आहे. हा हायवे आहे महाकाल द्वारजवळ. ह्या महाकाल द्वारच्या पायऱ्या आहेत बघू शकता तुम्ही. आणि इकडे रामघाट पण आहे आणि इकडे माता हरसिद्धीचं मंदिर पण आहे. इथून हरसिद्धी माता मंदिरात पण जाऊ शकते, इथूनच आहे. आणि रामघाट पण इथूनच लागते. आणि इथून पण टर्न मारला तर इथून पण महाकाल मंदिर लागतो आणि तिथून द्वारजवळ पण आहे. तर आम्ही विचार केला की महाकाल द्वारजवळूनच आपण जाऊ आणि तिथून जवळ पडेल आपल्याला. आणि ते खूप मस्त थंडावा असते. हे मराठ्यांनीच बांधलेलं आहे महाकाल द्वार बघू शकता तुम्ही. खूप मस्त आहे ते बघा. रूमच्या जवळच आहे आमचं बघू शकता.
आणि ते ना राजा विक्रमादित्यांचं महल पण आहे. ते महाकाल डोर चढून जातो. इथे खूप शांती असते, रात्री पण खूप मस्त वाटते इथे. खारुताई बघा काहीतरी खाते, छोटीशी होती आणि तिला खाताना बघताना वेदला पण भूक लागली. आणि आम्ही विचारलं एक लेडीला की ती महाकाल बाबांचे दर्शन घेऊन आले होते तर गर्दी आहे का, कारण क्रीडा राहणार नव्हती ना, कारण दुपार झालेले आहे. तर ती म्हणाली की भरपूर गर्दी आहे, 2-3 तास तरी लाईनीवर जातील. तर म्हटलं की एवढ्या टायमात क्रीडा राहणार नाही आहे लाईनीवर. तर मग म्हटलं की आपण जेवण करून घेऊ. ते मधुर रेस्टॉरंट आहे, आम्ही नेहमी इथे जेवायला येतो आणि यांची सुविधा पण खूप छान आहे, बघू शकता. तर सर्व भाविक दर्शनाला गेलेले आहेत, तर आम्ही इथे जेवण्यासाठी आलेलो आहोत, ते बघू शकता. आणि मेनू आहेत तिथले, बघू शकता. क्रीडा खूप मस्ती करत होती, अजिबात ऐकत नव्हती. आणि तिथली सर्व्हिस इतकी छान आहेत ना का, सर्व क्रीडाला खेळवत होते, क्रीडाला घेत होते. आणि त्यावेळीच घेतली आमच्या क्रीडाला, नंतर आम्हाला जेवायला मिळालं, नाही तर ते ऐकणार नव्हती कोण. आणि हे आमचं ब्लॉगर आहे वेदू, ते बघू शकता. दाल तडका कोल्हापुरी आणि राईस भात, 4 चपात्या होत्या. आणि आम्ही जेवण करून आता महाकाल बाबांचे दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे चाललेलो होतो. तुम्हाला इथे फुलवाले मिळतील, इथूनच तुम्हाला फुलवाले मिळतील भरपूर. बघा, हे म्हणतील की 5 रुपयाला टोकरी आहेत आणि आल्यावर तुमच्याकडून 50 रुपये घेतील, हे असं असतं. बघू शकता. महाकाल बाबांचे टिल्लक लावतात महाकाल बाबांचे. तर हे टिल्लक फ्रीमध्ये आहे, पण तुम्ही त्यांना सहकुशीत देणार ते घेतील ते. कॅमेरामॅन आमचं बरोबर नव्हता, वेद नाईक आहे, व्हिडिओ करणारा बरोबर कॅमेरामॅन नव्हता आमचं, बघू शकता तुम्ही. आणि खूप ऊन आहे यार, खूप क्रीडाला पण झोप आलेली आहे. पण आता दर्शन घ्यायचंच आहे तर आम्ही आलो, कारण आता गर्दी कमी झालेली आहे, पब्लिक आहे पण उन्हात नाही, सावलीत. तर बघू शकता क्रीडा पण झोपले आहे. आणि आता आम्ही निघालो कॉरिडॉरवरून महाकाल बाबांचे दर्शन घेण्यासाठी. आणि हा बाबांचं मंदिर, आता आम्ही बाहेर पण आलेलो आहोत महाकाल बाबांचे दर्शन घेऊन, आणि खूप मस्त वाटलं. आणि मंदिराच्या बाहेर आलो आणि आम्हाला पाऊस पडला, आधी थेंब पडत होता, नंतर खूप जोराचा पाऊस आला, खूप मस्त वर्षा झाली, तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही रूमवर चाललो आणि आम्ही आता संध्याकाळी हरसिद्धी माताच्या मंदिरात जाणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, क्रीडाला झोपून वगैरे हरसिद्धी माताच्या मंदिराकडे जाणार आहोत. आणि तुम्ही बघा, आम्ही हरसिद्धी माताच्या मंदिराकडे पण आलो, संध्याकाळ झालेली आहे आणि हरसिद्धी माताच्या मंदिराकडे आलेलो आहोत. महाकाल बाबांच्या मंदिराच्या जवळच आहे मंदिर, कॉरिडॉर जवळच मंदिर आहे, राजा विक्रमादित्यांचे आहे मध्ये. तर बघू शकता हरसिद्धी माताचं मंदिर. आणि नवरात्री विशेष खूप इथे गर्दी होती, कारण हे एक शक्तिपीठ आहे. जेव्हा माता सतीने जेव्हा अग्नी घेतले होते तेव्हा तिचे हाताचे कोण इथे पडले होते, आणि हे एक शक्तिपीठ म्हणून मानले जाते. आणि ही हरसिद्धी माताचं नाव विक्रमादित्य, राजा विक्रमादित्यावरूनच जोडले गेलेले आहे, कारण त्यांची ही कुलदेवी होती. आणि हे दीपस्तंभ बघत आहात तुम्ही, हे मराठ्यांनी स्थापित केलेले आहे, बघू शकता तुम्ही. इथे आरती असते संध्याकाळची. आणि तुम्ही कधी पण उज्जैनला येशील तेव्हा माता हरसिद्धीची आरती नक्की जॉईन करा, कारण खूप मस्त आरती आहे इथे. आणि राजा विक्रमादित्यांची ही कुलदेवी आहे. त्यांनी 11 वेळा या देवीला स्वतःची मान कापून दिलेली आहे आणि ते 11 वेळा जुडली गेलेली आहे. 11 वेळा ते पुन्हा जिवंत झालेले आहे असं मानले जातात. पण जेव्हा 12वे वेळेस त्यावेळी जी मान कापून देवीजवळ ठेवली, पण ती कधीच जुळली नाही. बघू शकता तुम्ही, क्रीडा खूप एन्जॉय करत आहे आरतीला, ढोल वाजत आहेत, त्या क्रीडा डान्स करत आहे आणि ती बघत आहे दीप जळतात ना वरती स्तंभावर, तर ती बघत आहे, ते खूप एन्जॉय करत होती क्रीडा, खूप मस्ती करत होती, बघा आहे. आणि हरसिद्धी माताचं नाव हरसिद्धी म्हणजे एक चंदमंद नामक राक्षस होते, त्यांचं वध हरसिद्धी माताने केलं होतं. तर
शंकराने महादेवाने मातेला हरसिद्धी म्हणजे भक्तांच्या हर दुःख हे करणारे दूर करणारी मातेचं नाव हरसिद्धी केले आहे. तर बघू शकता स्तंभ जळाले आहेत आरतीला आणि तुम्ही इथे नक्कीच भेट द्या हरसिद्धी माताच्या मंदिरात. खूप गर्दी होती, आरती चालू आहे इथे आणि तुम्ही आले तर नक्की आरती जॉईन करा. इथे खूप मस्त वाटते. क्रीडा खूप एन्जॉय करत आहे. दीपमाल जळताना क्रीडा बघत आहे. तर बघा आणि इथली विशेष गोष्ट म्हणजे इथे ढोल नगाडे वाजतात ना आरतीला, तर ते ऐकून अजीबशी म्हणजे एनर्जी फील होते, अजीबचं सुकून मिळतो इथे. ही खासियत आहे इथली. क्रीडा आरती करते, खूप एन्जॉय करते माझी मुलगी, बघू शकता तुम्ही. आणि आता आरती चालू आहे एकीकडे आणि एकीकडे मंदिरात पण लाईन चालू आहे दर्शनासाठी. पण आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो नाहीत, आम्ही आरतीसाठी बसलो आहोत तिथे बाहेर. असं नाही की मंदिराकडे पण नाही, हे स्तंभ जळतात तोपर्यंत लाईन चालू होती आणि आरती झाल्याने आम्ही मंदिरात गेलो. हे माता हरसिद्धीचे दर्शन घ्या. हरसिद्धी तुमची सर्वांची मनोकामना पुरी करो आणि तुम्हाला सर्वांना बोलवत उज्जैनला. तुम्हा सर्वांना आशीर्वाद मिळो हरसिद्धीचा आणि बाबा महाकालांचा. आणि क्रीडा बघा एन्जॉय करतो. आणि आम्ही तेव्हाच निघालो तिथून हरसिद्धी माताच्या मंदिराकडून अष्टविनायक मंदिरकडे. हे नवीन मंदिर आहे, हे जास्ती कोणाला माहीत नाही, हे आताच बंद आहे मंदिर अष्टविनायकचं. तर इथे गर्दी कमी होती की हे नवीन मंदिर आहे. आणि महाकाल म्हणजे दौरजवळून हरसिद्धी माताच्या इथून तुम्हाला हे मंदिर अष्टविनायकचे 5 किलोमीटरच्या अंतरावर पडेल. तर तुम्ही बघू शकता इथले स्तंभांवर पण खूप छान नक्षी आहे. आणि आपण आतमध्ये एंट्री करत आहोत. ते बघू शकता इथे शॉप पण आहेत, फोटो वगैरे, महाप्रसाद आणि खूप मोठं गार्डन आहे. तर आता आम्ही चाललो आहोत मंदिराकडे. बघा महाराष्ट्रातले अष्टविनायक मंदिर, इथे मंदिर निर्माण केले आहे उज्जैन येथे. आणि एका मंदिरातच तुम्हाला अष्टविनायकांचे दर्शन मिळणार आहेत. तर तुम्ही बघू शकता हे असं एक मंदिर बनवलं आहे की सर्व गणपतींचे दर्शन तुम्हाला एकाच सोबत मिळू शकतं, एका ठिकाणात मिळू शकतं. तर असे मंदिर घडवलेलं आहे आणि खूप मोठं गार्डन आहे, परिसर खूप छान आहे, बघू शकता तुम्ही इथे. आणि तुम्ही जेव्हा ही अष्टविनायक मंदिराकडे येणार ना, तर मी सजेस्ट करीन का तुम्ही रात्रीच्या वेळेस या, संध्याकाळीच या. कारण इथली लाईटिंग शो आहे ना, लाईट शो करते ना, तर ते मंदिर खूपच छान दिसते, गार्डन वगैरे. तर संध्याकाळीच या हेच मी म्हणेल. आणि ते एका साईडला पंडालमध्ये माता मुंब्रादेवी पण स्थापित केलेली आहे. नवरात्री आहे ना, नवरात्री विशेष त्यावेळी मुंब्रादेवीची पण स्थापना केलेली आहे. आणि मुंब्रादेवी आपली मुंबईचीच आहे. तर बघू शकता. आणि थोडं शूट करून आता आम्ही पुढे जात आहोत. आणि जसं महाकाल बाबांच्या इथे जातो मंदिरात, तर तिथे मोबाईल जमा करता. हे बघा तुम्ही मुंब्रादेवी आहे, तर मोबाईल जमा करतात. तर आम्ही इथे पहिल्यांदा चाललो आहोत आणि आम्हाला माहीत नाही की मोबाईलचं लॉकर कुठे या मोबाईल आतमध्ये नेऊन देता या नाही. पण गर्दी नाही आहे, तर म्हटलं चला बघूया, देत असतील तर आपण ठेवू मोबाईल, परत फिरून येऊ मंदिरातून. मग आम्ही पुढे गेलो की चला, पहिल्यांदा चाललेलो होतो आणि आम्हाला जास्त काही माहीत नाही ते या मंदिराचं. पण मंदिर खूप छान आहे आणि नवीनच आहे, बघू शकता तुम्ही. तुम्ही जेव्हा येशील ना तेव्हा संध्याकाळीच या, तुमचे फोटोशूटसाठी पण खूप छान आहे. हे मंदिर बघा किती मस्त मंदिर दिसतो आहे. आणि आम्हाला ढोल नगाऱ्यांचा आवाज येत आहे कारण इथे आरती चालू आहे. आम्ही आरती एन्जॉय करण्यासाठी चाललेलो आहोत, पण मोबाईल घेऊन जाऊ की नको असं विचार चालू होतं माझं.
पण चला आम्ही गेलो, म्हटलं की तुमच्यासोबत पण शेअर करते की पुढे आरती गणपती बाप्पांची आपल्या. आणि आम्ही मंदिरात प्रवेश केला. आणि मंदिर बघा आतमधून पण खूप, जसं बाहेरून सुंदर आहे ना तसं आतमधून पण भरपूर सुंदर मंदिर आहे. तुम्ही बघू शकता. हे अष्टविनायकांचं मंदिर खूप छान आहे. आणि ते आरती चालू आहे, बघू शकता. आणि एका ठिकाणी अष्टविनायक आहेत, बघा तुम्ही. तर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतीचे दर्शन तुम्हाला उज्जैनमध्ये एकाच ठिकाणी होणार आहेत. तर तुम्हाला अष्टविनायक गणपती माहितीच आहेत. मोरगावचे मयुरेश्वर आहे, सिद्धिटेकचे सिद्धिविनायक आहेत, आणि पालीचे बल्लाळेश्वर आहे, महडचे वर्धविनायक आहेत, थेऊरचे चिंतामणी, लेण्याद्रीचे गिरिजात्मज, आणि ओझरचे विघ्नेश्वर, आणि रांजणगावचे महागणपती. तर असे अष्टविनायक आहेत. आणि तुम्हाला इथे एकाच ठिकाणी त्यांचे दर्शन होते. आणि ही मूर्ती बघा, ही बाप्पांची मोठी मूर्ती आहे. पण ह्या मूर्तीची खासियत अशी आहे की ही मूर्ती स्माईल करते. उज्जैनमध्ये एकच मेव असं ठिकाण मिळेल या मंदिरात बाप्पांची मूर्ती मिळेल का ती हसत आहे, गणपती बाप्पा हसत आहे, स्माईल करताना दिसतील. आणि त्यांच्यासोबत माता रिद्धी सिद्धी दोन्ही आहे. आणि हे खूप मस्त आरती होती इथे, पण आम्हाला येऊन खूप आनंद झाला, खूप सुकून मिळत होतं. बघा तुम्ही बाप्पांची स्माईल बघा, मा रिद्धी सिद्धी आहेत. आणि क्रीडाला पंडितजी घेऊन आतमध्ये गेले दर्शन घेण्यासाठी. तुम्ही बघू शकता बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी क्रीडा गेलेले आहे. आणि आम्हाला खूप आनंद होतो की तिला दर्शन मिळाले जवळून, तर खूप आनंद होतो इथे. पण आता हे मंदिर नवीन आहे त्यामुळे इथे लोकांना जास्त माहिती नाही, त्यामुळे इथे गर्दी कमी होती, बघू शकता तुम्ही. पण नंतर माहीत नाही की ते मोबाईल घेऊन देतील या नाही, नंतरचं माहीत नाही. पण सध्या तर देता इथे फोटो वगैरे शूट करून. तर तुम्हाला मी गणपती बाप्पा दाखवते. हे बघा, दरवाजाला पण खूप मस्त नक्षी. हे मोरेश्वर आहे, मोरेगावचे मोरेश्वर, बघू शकता. हे सिद्धटेकचे सिद्धिविनायक आहे, तुम्ही दर्शन घ्या. आणि हे पालीचे बल्लाळेश्वर आहे, बघू शकता तुम्ही. हे महाडचे वर्धविनायक आहेत, श्री वर्धविनायक. आणि आपण पुढे जाऊया, म्हणजे मोठे गणपती बाप्पा आहेत. आणि हे थेऊरचे चिंतामणी, लेण्याद्रीचे गिरिजात्मज, बघू शकता तुम्ही. आणि ओझरचे विघ्नेश्वर, हे असे गणपती बाप्पा आहेत तिथे. एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व बाप्पांचे दर्शन मिळतील. आणि ओझरचे विघ्नेश्वर आहे ते. आणि रांजणगावचे आपले श्री महागणपती, हे बघू शकता. आणि माझ्या ब्लॉग करून तुम्हाला पूर्ण अष्टविनायकचे मी दर्शन घडविले आहेत. आणि आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत, बघू शकता. खूप मस्त वातावरण आहे इथे. आणि बघू शकता मंदिर पण खूप छान आहे. तर थोडं तुम्हाला बाहेरचं नजारा दाखवते म्हटलं. चलो, क्रीडा पण खूप एन्जॉय करते. आणि वेद रागवलेलं आहे आमच्या इथे. आम्ही जसं मंदिरातून बाहेर पडलो आणि वेद रागवलेलं आहे की क्रीडाला आतमध्ये घेऊन गेले दर्शन घेण्यासाठी जवळ गणपती बाप्पाच्या. आणि मला नाही, हे लहान मुलांचं असंच होतं, ते बघू शकता. आणि तो फोटो पण काढत नव्हता, रागवून बसलेला आहे. मग नंतर आम्ही आता म्हटलं की चला आता आपण बाकीचं करू ठिकाण, कारण क्रीडा पण आता खूप कंटाळले आहे. तर तिथून जाताच आम्हाला इथे मुंब्रादेवीचे स्थापित केलेले आहे गार्डनमध्ये, तुम्ही बघू शकता. मुंब्रादेवी त्यांची आरती चालू होती, आम्हाला त्यावेळी बोलवले होते आरतीसाठी. तर ही मुंबईची मुंब्रादेवी आहे. तर त्यांचं पण थोडंसं दर्शन घेतलं आम्ही मुंब्रादेवीचं. आणि आमचा ऑटोवाला वाट बघतोय, तर म्हटलं की आपलं दर्शन झालेलं आहे आणि इथे थोडं टाईमपास करण्यापेक्षा बिचारे ऑटोवाल्याला वाट बघत आहे. तर म्हटलं की चला आपण निघूया.
ऑटोवाले पण खूप मेहनत करतात, त्यांना जेवायचं असतं, खायचं असतं, ते यायचं असतं. ते म्हटलं की चला निघूया, आपल्यामुळे त्यांना नको जास्त त्रास. तर आता आम्ही माता मुंब्रा देवीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो आहोत आणि आता सकाळ झालेली आणि सकाळी आम्ही रेडी होऊन चाललेलो आहोत आणि आता आम्ही निघालो आहोत संदीपनी आश्रम येथे. हे आश्रम श्रीकृष्ण भगवान आणि बलराम आणि सुदामा यांचं गुरु त्यावेळी इथून शिक्षा घेतली होती, त्यासाठी हे आश्रम खूप प्रसिद्ध आहे. तिथे शिक्षा प्राप्त केली ती त्यावेळी आणि 64 कलाचं ज्ञान त्यावेळी ते घेतलं होतं. तर म्हणून हे खूप प्रसिद्ध आहे आणि पर्यटन स्थळ आहे, तर तुम्ही इथे येऊ शकता. खूप मस्त वाटते इथं आल्यावर. तर बघू शकता तुम्ही. आणि दुपार झालेले आणि आता आम्ही संदीपनी आश्रममध्ये चाललेलो आहोत. तर बघू शकता संदीपनी आश्रममध्ये आम्ही आलेलो आहोत. महर्षी संदीपनी आश्रम आहे आणि हे भगवान श्रीकृष्णाने येथे शिक्षा प्राप्त केलेली होती त्यांच्याकडून आणि 64 कलांचं ज्ञान घेतलं होतं. श्रीकृष्ण, सुदामा आणि बलराम दाऊ यांच्यासोबत त्यावेळी ती शिक्षा प्राप्त केलेली होती. आणि हे पर्यटन स्थळ आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथली खास गोष्ट अशी आहे की त्यावेळी ते दगडांवर अंक लिहिलेले आहेत, ते पण इथे दिसतात. आणि त्यांनी जे लिहत होते ते लेखणी धुण्यासाठी ते पाण्याचा उपयोग केला होता. हे कुंड पण तिथे आहे, तुम्ही बघू शकता. कधीही तुम्ही उज्जैनला येशील तर तुम्ही इथे नक्की भेट द्या संदीपनी आश्रममध्ये. खास गोष्ट इथली अशी की महाभारत, ब्रह्मपुराण आणि अग्निपुराण असे प्राचीन ग्रंथात पण या आश्रमचा उल्लेख केलेला आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल का तुम्ही इथे नक्कीच या जेव्हा तुम्ही उज्जैनला येशील. आणि आतमध्ये मोबाईल म्हणजे अलाउड नव्हता, तर आम्ही महर्षींचं फोटो तुम्हाला देऊ शकलो नाही, सॉरी. आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि तुम्हाला मी ते कुंड दाखवू शकते जिथे श्रीकृष्णाने आपले लेखी धुतले होती. तर बघा इथे एक ब्राह्मण बसलेला होता आणि ते पण माहिती देत होते, पण इथे मोबाईल अलाउड नव्हता, तर वेदने मधूनच शूट थांबवले, नाहीतर मी तुम्हाला ऐकवलं असतं. आणि इथे शंकरांचं मंदिर आहे, प्राचीन महादेवांचं मंदिर आहे. आणि बघा 64 कला इथे शिकले होते भगवान श्रीकृष्ण. आणि खूप मस्त वाटते इथे पण, सुकूनसं वाटते. पूर्ण उज्जैन शहरच खूप मस्त आहे यार. बघा श्रीकृष्णांनी इथे शिक्षा प्राप्त केली होती. आणि बघा चला आतमध्ये पण खूप मस्त आहे. इथे ना सर्व उल्लेख आहेत की काय काय त्यावेळी शिक्षा प्राप्त केलेली आणि काही. तर इथे खूप मस्त चित्र आहेत, बघू शकता तुम्ही. पुराण आहे, खूप मस्त आहे इथे, बघू शकता. इकडे आमची फोटोशूट करत आहे, बघा तुम्ही. आणि वेदी पण एन्जॉय करत आहे भरपूर. आणि ते चित्राकृती खूप छान आहे, बघा खूपच छान येते, बघू शकता. म्हणजे इथे आल्यावर मन प्रसन्न होतो, बघा. बघू शकता तुम्ही, खूपच मस्त आहे. आणि दुपार पण भरपूर झालेली आहे आणि आता थोडं फोटोशूट वगैरे करून आता आम्ही निघालो आहोत. आणि आम्ही आलेलो आहोत मंगल ग्रहांच्या मंदिर आहे ते. तर तुम्ही बघू शकता मंगल ग्रह
हे मंदिर शांती पूजासाठी खूप प्रसिद्ध आहे. मंगल ग्रहाचे इथे जन्मस्थान मानले जाते. असे मानले जाते की त्यांचे इथे जन्म झालेले आहेत. भूमिदेवी त्यांची माता आहे, पृथ्वी म्हणून. आणि मंगल दोष असेल ज्यांना, अशुभ प्रभाव पडतो, हे कमी करण्यासाठी इथे पूजा केलेली जाते. तर त्यासाठी हे खूप प्रसिद्ध आहे. तर तुम्ही पण जेव्हा उज्जैनला येशील तेव्हा तुम्ही इथे नक्की या. इथे खूप मोठे अनुष्ठान पण केले जातात. तर पुराणानुसार इथे उज्जैन नगरी येथे मंगल ग्रहाचे जन्मस्थान मानले जाते. त्यासाठी इथे पूजा विशेष महत्त्व दिले जाते पूजेला त्यांच्या. तर इथे मंगल दोष ज्यांना असेल, मंगलाचा प्रभाव ज्यांना पडलेला आहे, इथे पूजा करतात. आणि त्यासाठी तुमच्याकडून 100-200 रुपये घेतील. आणि मोठे अनुष्ठान करायचे असतील तर त्यासाठी तुमच्याकडून किती पैसे घेतील त्याचं मला आयडिया नाही आहे. पण इथे तुम्ही येऊ शकता. बघा, हे मंगलनाथाचे मंदिर आहे. आणि हे भूदेवीचे पुतळे आहेत, मंगल ग्रह. आणि पूर्ण पृथ्वीवर तुम्हाला म्हणजे मंगल ग्रहांचं एकच मंदिर मिळेल तुम्हाला. ते उज्जैनला आहे जन्मस्थळ म्हणून. ते बघू शकता, हे मंगल ग्रह आहेत. तुम्हाला मी दर्शन देते त्यांचे. आणि त्यांचे वाहन आहे, मंगलनाथाचे वाहन आहे. बघू शकतो. आणि इथे मसुरीची डाळ प्रसिद्ध आहे. मंगलनाथाला मसुरीची डाळ लागते वाहायला. ते बघू शकता. आणि आम्ही आता दर्शन घेतलं आहे आणि बाहेर आलो आहे. आणि ही शिप्रा नदी आहे, ही आपली शिप्रा नदी आहे. ते बघू शकता, खूप मस्त वाटते इथे. आम्ही थोडं तिथे बसलो कारण क्रीडाला पण भूक लागली होती. तर आम्ही पाण्याची बॉटल आणि बिस्किट घेऊन आलेलो होतो. पार्लेची क्रीडाला तिथेच बरोबर बसलो. आम्ही तिथे बसलो साईडला आणि क्रीडाला बरोबर बसलो. आणि पाणी वगैरे दिले, हात वगैरे धुतले तिथे. आणि परत एकदा लांबून पाया पडलो आहे मंगलनाथांचे. आणि तुम्हाला मी भूमिदेवीचे दर्शन देते. माता आपली पृथ्वी देवी, ही भूमिदेवी आहे. पण उज्जैनला कसं आहे माहीत आहे, ही परिक्रमा करायला लागते. महापृथ्वी देवी मंगलनाथाची आई आहे आणि आपली आईच आहे, बघू शकता. आणि इथे कसं आहे माहीत आहे, इथे पुजारींना खूप लुटालूट असते. त्यांना म्हणजे आता माझ्या हातात फुलं होती, फुलांची टोकरी होती. मी देवीला वाहते, पण ते म्हणतात की तुम्ही वाहू नका, फुलं काही कामं येणार नाहीत, तुम्ही पैसे द्या. तर हे असं फालतूच्या गोष्टी इकडे होत असतात. खूप लुटालुटी चालू आहे इकडे. तर येशू पण थोडं सावधानीत राहा. आणि आम्ही तिथूनच आता निघालो आहोत सती सावित्रीच्या मंदिरात. इथे सती सावित्रीचे मंदिर आहे, तिथे चाललेलो आहोत आम्ही. आणि इथे पण बाहेर पूजापाठ चालू होते, बघू शकता. आणि तुम्हाला सती सावित्री माहीत आहे, जिने यमराजाकडून आपले पतीचे प्राण परत घेऊन आली होती. ही मा सती सावित्री आहे. पण तिने इथेच परत मागितलं होतं आणि तेच वट आहे, याचं अजून प्रमाणित नाही आहे. अजून कोणाला माहीत नाही की ते कुठे आहे. पण आम्ही इथे आलेलो आहोत, बघू शकता तुम्ही. आणि जेव्हा तुम्ही येशील ना तेव्हा इथे पण नक्की या. इथे पण पूजा चालू आहेत. आणि इथे महादेवांचे मंदिर आहे. आणि जेव्हा तिने पतीचे प्राण मागितले होते तेव्हा म्हणजे यमराजाने तिला विचारले होते की तू पतीचे प्राण नाही देऊ शकत, तू दुसरं वरदान माग.
आणि तिने म्हणजे तिचे सासू सासरे आणले होते, त्यांना तिने दृष्टी मागितली आणि दुसरा वरदान तिने 100 पुत्रांचा मागितला, मुलांचा. आणि तिचे पती सत्यवान ते मरण पावले होते आणि तिने चालाकीने 100 पुत्रांचं वरदान मागितलं आणि ते तिचं प्रेम बघून यमराजाने सत्यवानाचे प्राण परत केले होते. आणि हे बघू शकता महादेव आपले, इथे पण लुटालूट खूप चालू असते, बघू शकता तुम्ही. उज्जैनला येशील ना तर थोडं हुशारीनेच राहा, कारण फर्स्ट टाईम जेव्हा आम्ही आलो होतो ना तेव्हा आम्हीही फसलो होतो, पण आता ही कशी आमची तिसरी वेळ आहे, तर आता आम्ही म्हणजे या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत, कारण हे भरपूर लुटालूट करत आहेत. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही आपलं दर्शन घेण्यासाठी येतात तर तुम्ही दर्शन घ्या आणि जा. आणि श्री प्रेमानंद महाराजजी पण आपल्याला सांगतात की हे असले पुजारी कुठेही मान्य करत नाहीत, देव आपल्याला पैसे मागत नाहीत, देव फक्त भक्तिभावांचे भुकवलेले असते. तर हे बाकींच्या लोकांकडे या फिर ब्राह्मणांकडे असले ढोंगी ब्राह्मणांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही या आणि पूजा करा, तुम्ही मनोभावी पूजा करा आणि निघून जा. बाकी यांच्याकडे लक्ष देऊ नका. आणि हे लोक घाबरत नाहीत, आपण घाबरतो की इथे आलो आपल्याला काही झालं, मग पाप लागलं, मग हे केलं, मग पण ही लोक नाही घाबरत. आणि आता तुम्ही बघू शकता आम्ही इथे कालभैरव मंदिराकडे येतो, ते हे कालभैरवांचे मंदिराकडे चाललेलो आहोत आणि खूप दुपार झालेली, ऊन पण खूप लागतोय. आणि इथे कालभैरवांना दारू दिली जाते, पण यावेळेस आम्ही घेतली नव्हती दारू. आम्ही 2 वेळा आलो होतो तेव्हा घेतली होती, पण यावेळेस नव्हती घेतली. तर बघू शकता हे कालभैरवांचे मंदिर आहे आणि इथे खूप धागे बांधले जातात, कारण ज्यांची इच्छा मनोकामना असतात ती पुरी होतात मानले जाते, ते इथे धागे बांधतात. आणि खूप गर्दी होती मंदिरात. हे स्तंभ इथे पण आहेत. क्रीडा तर खूप एन्जॉय करते बघा तुम्ही, फुले वगैरे तोडून देते आणि वेद पण लाईनीवरच पुढे आहे. तर बघू शकता खूप लाईन मोठी होती कालभैरवांच्या मंदिरात. आणि कालभैरव कोतवाल म्हणून मानले जातात. महादेवांचे जेवढे स्थान आहेत ना तिथे काशीला पण आहेत. आणि असे मानले जाते की कालभैरवांचे दर्शन घेतल्याशिवाय सर्व दर्शन अपुरे होतात. आणि तिथूनच आम्ही दुसरं शक्तिपीठ आहे माताचं गड कालिका, तिथे आलेलो आहोत. नवरात्री आहे तर. आणि तुम्ही बघू शकता माता गड कालिका, हे पण शक्तिपीठ. इथे माताचे होत पडले होते आणि ते एक शक्तिपीठाच्या रूपात आहे गड कालिका. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग कडे.